नर्मदे बोली नर्मदा मैया की जय हो। नर्मदे हर, जय श्रीराम। तर मी एक व्हिडिओ टाकला होता, मला ते वाशिममधले लोक भेटली होती त्याच्या संदर्भामध्ये, आणि त्याच्या खाली त्या व्हिडिओला एक की हा पण यूट्यूबच्या नावाखाली, नर्मदा परिक्रमेच्या नावाखाली लोकांकडून पैसे गोळा करतो आणि मजा मारतो, असं त्याच लोकांनी सांगितलेलं आहे। तर ते अत्यंत खोटं, म्हणजे प्रचंड खोटं आहे। तुम्हाला मी एवढंच सांगतो देवा, नर्मदा खंडात राहून जर कोणी खोटं बोलत असेल तर याच्यासारखं, म्हणजे नर्मदा परिक्रमा कळलीच नाही, नर्मदा त्यांना काय, नर्मदा मैया कळलीच नाही असं म्हणण्यासारखं येते। दुसरी गोष्ट ही आहे की मी आत्ता हे स्पष्ट करतोय, मी कधी कुणाला नर्मदा परिक्रमेतल्या आश्रमांसाठी मदतीसाठी जर फोन केला असेल, मी यूट्यूबच्या तिथं मागं लावलेलं आहे की दानधर्म करायचा, ते पुन्हा ऐच्छिक आहे, पण पर्सनली मी कधी कुणाला जर फोन केला असेल तर त्यांनी जरूर कळवावं। किंवा मला कुणी जर पर्सनली 1 रुपयासुद्धा, मी 1 रुपया म्हणतोय लक्षात ठेवा, किंवा माझ्या हातावरती 5 रुपये 100 रुपये किंवा काय पैसे दिले असतील, किंवा मी कुणाकडे पैसे मागायला गेलो असेल, साधा फोनसुद्धा, पैसे मागण्यासाठी नाही, दान मागण्यासाठी पण नाही, पण नर्मदाच्या संदर्भामध्ये, नर्मदा परिक्रमेच्या संदर्भात सुद्धा मी कधी कुणाला जर फोन केला असेल तर त्यांनी सुद्धा जरूर, मी इथं खाली नंबर देणार आहे माझा, त्या फोनवरती कळवावं की हां, ह्या माणसाने मला दान मागितलं, किंवा मी ह्या माणसाला असे पैसे हातात दिले, किंवा माझ्या मागे लागला की परिक्रमेतील आश्रमांना दान करायचे म्हणूनसाठी, त्यांनी जरूर जरूर कळवावं, मला मेसेज करावा खाली, आणि पुरावा सांगावा मात्र। नाहीतर कुणी काही हे करतं, काय करतं की कधी फोन केला तर ते मात्र जरूर सांगायचं। मी कधीच कुणाला नर्मदा परिक्रमेच्या संदर्भामध्ये गेल्या 6 वर्षामध्ये एकदाही फोन केलेला नाही। परिक्रमा जे माझ्यासोबत चालले त्यांना पण मी कधी फोन करत नाही, माझा फोन तर सारखा बंदच असतो विशेष करून शनी। आणि मी कधी नर्मदा परिक्रमेच्या नावाखाली दान करण्यासाठी कधीच माझ्या आयुष्यामध्ये कुणाला फोन केला नाही, मी साधा फोनच केला नाही तर दानासाठी तर लांबच गोष्ट राहील। दुसरी गोष्ट अशी की मला जर कोणी 1 रुपया दिला, 1 रुपया म्हणतो मी तुम्हाला, तर मी 100 रुपये किंवा 1000 रुपये त्याच्या बदल्यात दान करत नाही, तर 10,000च्या पुढून करतो। म्हणजे मला जर कोणी 1 रुपया दिला असेल दान नर्मदा परिक्रमेच्या आश्रमासाठी, तर मी 10,000च्या पुढून दान करत असतो। 1 रुपयाच्या बदल्यात सांगतो तुम्हाला मी, म्हणजे किती टक्क्यात चालतं, तर 0.001% चालतं। तर त्याच्यामुळं मी, आणि मला किती पैसे दिले कुणी तर त्याचं मी आता इथं नावं सगळ्यांची देणार आहे। त्याच्यानंतर एक 5 किंवा 6,000 रुपयाची नावं माझ्याकडे आत्ता अवेलेबल नाहीत, पण त्यांनी, आणि ज्यांची मी आता नावं देणार आहे त्यांची, तर त्या सगळ्यांची नावं मी देणार आहे, जे मला कोणी किती रक्कम दिली ते सुद्धा मी त्यात लिहिणार आहे। आणि ज्यांची 5-6 हजार, 5-1 हजार मला वाटतंय जे मला दिले, त्यांची नावं माझ्याकडे नाही आहेत, कारण तो डाटा गेलेला आहे। तर त्यांनी जो मी इथं खाली नंबर देणार आहे त्याच्यावरती संपर्क साधावा, आणि त्या नंबरवरती मी नंबर अशासाठी देतोय तो की जे नर्मदा परिक्रमेतील आश्रमासाठी ज्यांनी दान दिले, मी त्यांनी दिलेलं दान सगळंच्या सगळं लगेच परत करायला तयार आहे, मी करणार आहे। त्यांनी फक्त त्यांचा नंबर आणि त्यांची अमाऊंट सांगावी, मी तेवढे पैसे त्यांना देऊन टाकणार आहे। मला माहिती आहे कोणी किती दान केलेलं आहे, त्यांचे मी नंबरच देणार आहे, तर मी त्यांचे नावं पण देणार आहे इथं। त्यांनी आपला काय त्याला म्हणतात, गुगल पे नंबर वगैरे पाठवावा,
ज्यांना ज्यांना असं वाटतंय की मी दान घेऊन मजा केली किंवा मी मजा काय करणार आहे, मजा करणं ही काही साधी गोष्ट नाही. तर खोट्या लबाड लोकांच्या नादी लागू नका. त्यांनी मला जे कॉमेंट्स केले ना, त्यांच्यामुळे त्यांच्याबद्दल मी 2च शब्दात सांगतो की त्यांनी सांगितलं की ते स्वतः इंजिनियर आहेत आणि त्यांची रोजची कमाई 30,000 रुपये होती. तर त्यांनी ते सोडून नर्मदेत आश्रम केला आणि मला सांगितलं की आश्रमाला मी करोडो रुपये खर्च केलेत, ते पैसे द्या आणि तुम्हाला काय करायचे ते नर्मदेच्या परिक्रमेबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल बोलायचे ते बोला. कारण हे एकदम चारित्र्यावर आलं म्हणून मी बोलतोय, नाही तर मला काही गरज नव्हती असं बोलण्याची. उलट पक्षी मी यावेळी शूलपाणी ते जे आश्रम आहेत, तर अमेरिकेतला एक जण जोडला गेला. तो अकोल्याचा मुलगा आहे. अमेरिकेतला अकोल्याचा मुलगा आहे, अमेरिकेमध्ये राहतो. त्यांनी कुलेच्या आश्रमाला 20,000 रुपये दिले. तुकाराम पटेल त्याला पण पैसे दिले आणि कित्येक आश्रमांना त्यांनी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला. माझ्या व्हिडिओमुळे शूलपाणीतली सत्य परिस्थिती आश्रमांची समोर आली आणि ती परिक्रमावासियांपर्यंत पोचली. आणि जे आश्रमदारी त्यांचे नंबर मी त्यांना पाठवले, लोकांना पाठवले, तिथपर्यंत मदत पोचली. ज्ञानेश्वर चौधरी म्हणून आहेत, नंदुरबारचे 2 येतं, एक शिरपूरचे आहेत. शिरपूरच्यांना मदत नाही मिळाली असा माझा अंदाज आहे, पण त्यांचा मी नंबर दिलेला आहे किंवा कॉन्टॅक्ट साधला असेल. नाशिकमधून एक डॉक्टर होत्या, त्यांनी तो व्हिडिओ पाहून एक पिकअप भरून शनी धान्य हे शूलपाणीमध्ये पाठवलं आणि बऱ्याच ठिकाणी आश्रमांना मदत मिळाली माझ्या व्हिडिओमुळे, लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो मी, आश्रमांची परिस्थिती, आश्रमांचे लोक काय येतं, तिथली परिस्थिती काय, शूलपाणीतली परिस्थिती काय, ह्याची जाणीव मी करून दिली. बऱ्याच परिक्रमावासियांना त्याच्यामुळं आश्रमांना मदत करण्याची सवय लागत गेली, लक्षात ठेवा. बरेच लोक तिथून पुढे आहेत ना, म्हणजे परिक्रमावासी आश्रमांना 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये दान करायला सुरुवात झाली त्यांनी आणि बऱ्याच आश्रमांना परिक्रमावासी दान करायला लागले, लक्षात ठेवा. हे माझ्या व्हिडिओमुळे झाले. आधी करत होते, नाही असं नाही, पण आश्रमामध्ये परिक्रमावासींनी सुद्धा दान करायला पाहिजे हे मी सांगितलेलं आहे. की तुम्ही तिथं जर भोजन प्रसादी घेत असाल तर तुमचं पण कर्तव्य आहे की आश्रमांना मदत करणं, हे मी सांगायला चालू केलं. आणि आश्रमांची सत्य परिस्थिती सांगायला मी चालू केली. परिक्रमा कशी करायची, मी जे परिक्रमावासियांबद्दल बोलतो, सांगत असतो किंवा दाखवतो, रियालिटी काय ती सत्य परिस्थिती आहे. परिक्रमा नक्की काय आहे हे अजून लोकांना माहीत नाही आहे. नर्मदा परिक्रमा हे केवळ येणं जाणं नाही. 4 अन् 6 72 दिवसात परिक्रमा करून परिक्रमा होत नाही. नर्मदा परिक्रमा हे संन्यासाचा मार्ग आहे, लक्षात ठेवा, वैराग्याचा मार्ग आहे. म्हणून मी ते दाखवत असतो, तुम्ही येऊन जाऊ नका. आणि वैराग्य साधू संतांना पण येत नाही आणि परिक्रमेमध्ये वैराग्याला फार महत्त्व आहे, लक्षात ठेवा. नर्मदा परिक्रमा करायचीच ती वैराग्यासाठी करायची आहे, दुसरं काहीही कारण नाही. आता हे जे मी म्हणतो हौशे नवशे गवशे आणि हे परिक्रमाला जे काही लोक येतात ती केवळ एकमेकाचं सांगून ऐकून येतात. आता एक काही परिक्रमा करून बऱ्याच लोकांच्या परिक्रमा घडवतात आणि मरतात लवकर. असं माझ्याकडे 2-3 व्हिडिओ आहेत. 4-5 माणसांनी बऱ्याच लोकांना परिक्रमा घडवल्या, त्यातून पैसे कमवले आणि मेले. खरं सांगतो तुम्हाला, त्यांची माझ्या उदाहरणं येतं. त्यांचे आई भाव वगैरे इकडच्या आश्रमात आता सेवा करतात, करोडो रुपये कमवले, लवकर मेलेसुद्धा. आणि नंतर त्यांच्याकडे पैसे पण राहिले नाही मागच्यांना खाण्यासाठी. नर्मदा परिक्रमेतला जो पैसा खातो ना, त्याचं कामच होतं नर्मदे हर. एवढंच सांगतो मी. माझ्या आयुष्यात कधी खोटं कशासाठी बोलायचं, मी माझ्या आयुष्यात कधीही खोटं बोलत नाही. काहीही झालं तरी चालेल, काय खोटं बोलून करायचं काय, तेच तुम्हाला सांगतोय मी. मला नर्मदा परिक्रमेच्या नावाखाली तर आत्तापर्यंत किती दान आलं असेल तुम्ही जर कल्पना केला असेल ना. मी जे लोकांना पैसे देतो ते माझे पैसे असतात, माझ्या हक्काचे असतात, माझ्या कष्टाचे असतात. दानाच्या स्वरूपामध्ये जर मला कोणी मत असेल तर मला जास्तीत जास्त ह्या वर्षी 7 किंवा 8 हजार रुपये आलेले असतात. आणि मी ह्या वर्षीचं दान तुम्हाला सांगत नाही,
फक्त एवढंच सांगतो की मी आत्तापर्यंत 15 लाखाच्या पुढे दान केलेलं आहे आणि ते कुणाच्याही पैशाचं नाही. मी फक्त हे दान हे नेहमी दुसऱ्याचं सांगायचं असतं म्हणून मी सांगतो की मला परिक्रमावासी दान देतात ते मी करतो, पण ते सगळं नाही. ते 1% पण नाही आहे, 0.001%. म्हणजे 1 पैसा, 100रातला 1 पैसा मला दानाच्या स्वरूपात मिळतो. लक्षात ठेवा. किती 1 पैसा म्हणतोय तुम्हाला मी, 1 रुपया नाही म्हणत. 1% म्हणजे 1 रुपया आणि 1 पैसा म्हणजे 0.001 हे लक्षात ठेवा. आणि मी खरं सांगतोय तुम्हाला, ज्यांना कुणाला वाटत असेल की मी कुणाकडून कुणी जर मला दिले ते 7-8 हजार रुपये आणि त्याच्या बदल्यात जर मजा मारतोय असं वाटत असेल तर मी त्यांना पैसे परत द्यायला तयार आहे. इथे मी खाली नंबर देणार आहे, त्यांनी मला फोन करून कळवावं. माझा फोन दिवसभर बंद असतो, मी सांगतो तुम्हाला. मी दिवसभर काय कुणाचा फोन घेत नाही, पण संध्याकाळी 6 नंतर 7, 8, 9 वाजता मी 100% फोन घेतो परत. किंवा मला मेसेज पाठवावा, व्हॉट्सअपवरती पाठवा किंवा त्या ह्याच्यामध्ये खाली कॉमेंट्समध्ये सांगा की माझे पैसे आहेत बाबा. पण सगळी लोकं वाचतील सुद्धा मी ते की मी एवढे पैसे पाठवले. फक्त मला आहे ना 4-5 हजारपर्यंतच्या लोकांची नावं माहीत नाही आहेत, तर त्यांनी पाठवावं. आणि ज्यांना कुणाला मी पर्सनली सुद्धा फोन केला असेल नर्मदा परिक्रमेच्या दानासंदर्भात किंवा पर्सनली सुद्धा काय त्या विचार मांडण्याच्या संदर्भामध्ये, तर त्यांनी पण सांगावं. मी कधीच कुणाला नर्मदा परिक्रमेच्या संदर्भामध्ये फोन करत नाही आणि दानासाठी तर माझ्या आयुष्यात मी कधीच कुणाकडं हात पसरूच शकत नाही. हां, ज्याचं ऐच्छिक दान आहे त्यांनी दिलेलं असेल तर ते मी लगेच पुढे देऊन टाकतो. ते पुन्हा त्यांनी जर एक दिला असेल पैसा तर मी 100 रुपये देतो. म्हणजे 0.001% इथपर्यंत ती कमी असतं. लक्षात ठेवा. नरमध्ये हार काय असतं माहिती का, की कधी कुणाला दुःख होऊ नये. मला त्यांचं नाव घ्यायचं नव्हतं, पण ते कसं होतं माहिती का, की आपल्यावर जेव्हा चारित्र्यावरती शिंतोडे उडवले जातात, संशय व्यक्त करतो, तो दूर करणं आपलं कर्तव्य आहे. कारण कॉमेंट्स आलेलीच आहे, ते काय फार लोकांनी पाहिलेलं नाही, 300-400 लोकांनी माहिती काहीलंही नाही. हे लक्षात ठेवा की पैसे गेले, इफ मनी इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट. तुमचे पैसे गेले तर तुमचं काहीच गेलेलं नाही. इफ हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट. जर तुमची तब्येत जर डासाळती असेल तर तुमचं थोडंफार नुकसान. बट इफ कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट. तुमचं चारित्र्य संपलं, तुमच्या आयुष्यात तुम्हाला परत उभारी घेता येणार नाही. नर्मदे. बोली नर्मदा मैया की जय हो. हर गहरी नर्मदान गहरो पाणी